खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, कधी बघितले नसतील असे प्राणी, नेचरची बरीचशी इन्फॉर्मेशन, अशा कितीतरी ॲक्टिव्हिटीज आज बघणार आहोत आपण. दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग एक्साइटिंग गोष्टी करतो, एन्जॉय करतो, एक्सप्लोअर करतो. आज आपण आलोय सगुणा बागमध्ये. इथे येण्यासाठी नेरळ स्टेशनपासून ऑटो मिळतात, 20 मिनिटात वगैरे पोचतात. चलो फर्स्ट इन फर्स्ट, लेट्स डू ब्रेकफास्ट. पोहे आहेत, मिसळ आहे आणि फरसाण, कांदा, लिंबू. टेस्ट छान होती याची. यांनी बाहेर आवारातच या सगळ्या व्हेजिटेबल्स आणि प्लांट्स सेलिंगसाठी ठेवलेलं. त्यानंतर लाकडापासून बनवलेले हे ट्रे आणि असं छोटं थोडंफार फर्निचर टाईप्स थिंग्स पण होत्या विकायला. स्वतःच्या गोष्टी पण शोकेस केल्यात यांनी स्मार्टली सेलिंगसाठी. अजून एक इथे शॉप आहे यांचं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत विकायला. हे सर्व डिटेलमध्ये मी लास्टला दाखवते व्लॉगच्या. मॅग्नेट्समध्ये अशी छान इकडच्या गोष्टी दाखवल्यात. हँडमेड आईस्क्रीमचं शॉप आहे. मुखवास आहे, खूप चांगलं आहे. शगुनाबागमध्ये आलात की नक्की ट्राय करा मुखवास. तुम्हाला फक्त हे 50 ग्राम 375 मध्ये मिळेल, पण हे फक्त पण हे व्हॅल्युएबल आहे. मी जस्ट ट्राय करून बघा. मी आता जस्ट खातो. एकदम नवीन सेल्स पर्सन जरा हँडसम ठेवलाय या लोकांनी, आता हायर केला. हायर पगार द्या मला तेवढा, मी पहिला सांगतो. त्याशिवाय रील नाही करणार. एक आपल्याकडे कोकमचं आगं आहे, जे की फक्त नॉर्मल प्राईसमध्ये, पण हे खूप चांगलं आहे. मी स्वतः ट्राय केलं आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. नवीन साईड बिझनेस. त्यानंतर छान असा झोपाळा लावलाय लाकडाचा झाडाच्या छायेमध्ये यांनी. काटेरी बांबू. त्यानंतर तुम्हाला असा एक पर्सन दिला जातो, गाईड, जो सगळ्याची इन्फॉर्मेशन देतो. वापर करण्यासाठी तो ओढून सुद्धा निघणार नाही. तुम्ही 10 जण माणसं जरी ओढायचा प्रयत्न करा तरी तो निघणार आहे, कारण तो एका ओढून सुद्धा निघत नाही. ठीक आहे. आणखी एक याचा वापर आपण आपल्या त्याची हाईट 24 तासामध्ये किंवा 5 ते 6 इंच वाढते आणि मॅक्सिमम 50 मीटरपर्यंत वाढू शकतो. ठीक आहे. 150 फूट बांबू वाढू शकतो. तर याचा वापर पूर्वीच्या काली जे तांदूळ वगैरे साफ करण्याची सुपं वगैरे बनवले आहेत त्याच्यासाठी केला जायचा, किंवा ज्याच्या खाली आपण बकऱ्या किंवा कोंबड्या वगैरे झाकून ठेवायचे, त्याला चाप म्हणतात. म्हणून मोठी टोपली बनवली त्याचं बनवण्यासाठी वापर केला जायचा याचा. इथे सनफ्लावरची शेती होते, पण समर असल्या कारणामुळे आता इथे उजाड आहे. जेमतेम 2 सनफ्लावर प्लांट्स दिसलेत. त्यानंतर हे इथे इसेन्शियल ऑइल नॅचरल प्रकारे कसं बनवतात त्याची इन्फॉर्मेशन दिली. हनी बीज, सगळं याची डिटेल इन्फॉर्मेशन, मध कसं बनतं वगैरे सगळं दाखवलेलं आहे यांनी. एक स्टार फ्रूटचं झाड आम्हाला मिळालं आहे. अचानक शाळेची आठवण आली. या झाडाच्या एका ट्रायंगलमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी असतं. त्यानंतर काही ससे आहेत, बरेचसे पक्षी आहेत. तुम्ही यांना हातात घेऊ शकता, फोटो वगैरे व्हिडिओ काढू शकता. सर्व प्राणी खूप माणसाळलेले आहेत, काहीही हार्म होत नाही. फार क्यूट आहेत यार पक्षी. यांना पण मी हातावर घेतलेलं खायला देऊन. फक्त हाताला थोड्या गुदगुल्या होत होत्या. इथेच पुढे एक वस्तू संग्रहालय आहे. बऱ्याच जुन्या अँटिक गोष्टी जतन केलेल्या आहेत. हे पान ठेवायचं पात्र आहे. या बॅग्स आहेत. हो गाईज, बॅग्स आहेत चक्क मेटलच्या. मी अशा म्युझियममध्ये जाते तेव्हा असं रिअलाइज होतं की किती आधीची लोक क्रिएटिव्ह होती. हा अडकित्ता आहे सुपारी कट करायचा.
हे लॉक्स अँड की आहेत. त्यानंतर यांनी स्टॅम्प्स कलेक्ट केले आहेत. ओल्ड मूवीजचे पोस्टर कलेक्ट केलेत आणि हे जुन्या जमान्यातले प्रोडक्ट्सचे लेबल्स आहेत, हे पण खूप क्रिएटिव्ह वाटत आहेत त्या काळाच्या मनाने. एकदम छोटासा टीव्ही आहे. बॉटल ओपनरची गरज तेव्हा का पडत असेल. हे हेअर पिन आहे. त्यानंतर हे मॅच बॉक्सचं कलेक्शन आहे. बऱ्याच इंटरेस्टिंग आणि जुन्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. अच्छा, या काही पेड ॲक्टिव्हिटीज पण आहेत इकडे आणि काही इन्क्लुडेड ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. हे इमो आहेत. नाही दिसत आहे. दिसतंय जरा नीट. हे का त्याला असं त्रास देतोस. क्यूट आहेत बिचारे खूप. त्याचं पाऊलांचं पडणारं अंतर 6-6 फूट लांब पाऊल लागून धावतो. त्याची World maximum height fastest. 12 ते 13 फीट पर्यंत होते. तर काही ठिकाणी याच्यावर बसून रेस सुद्धा केल्या जातात, पण याला डोकं थोडं कमी असते. हा कधी अटॅक करू शकतो, कधी शांत राहू शकतो. काय शुशू वगैरे करू नकोस, तो लांब जातोय. ऑस्ट्रिच आहे हा. सर्व प्राण्यांची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे यांनी. त्यानंतर असा साप होता. इथे ऑयस्टर फार्मिंग सुद्धा होते. कसा मोती बनतो आणि कशी ही फार्मिंग होते सर्व सांगितलंय. शिंपल्यामध्ये पोल कसं होतं तुम्हाला सांगतो बघा. एक तर हा जो शिंपला आहे, याची बॉडी पार्ट तुम्ही बघू शकता आतमधले. हे आतमधले बॉडी पार्ट आहे. त्याच्यामध्ये हड्डी हा प्रकार नसतो. याला खाल्लं सुद्धा जातं. झेलीसारखे सॉफ्ट हे बॉडी पार्ट्स असतात. इझिली डॅमेज सुद्धा हे होतात ना याच्यामध्ये. एक मोती बनायला 1.5 वर्ष एवढा कालावधी लागतो. सर्वप्रथम चायनावाल्यांनी केली होती 1200 शतकामध्ये. पण चायनावाल्यांनी याच्यामध्ये सक्सेस नाही भेटला. पण चायनावाल्यांनी एवढे हे असे विविध शेपचे मोती सुद्धा कसे बनवतात ते सांगितलं. ओ, आता एक इम्पॉर्टंट टिप. प्लास्टिकचा मोती असल्यावरती फ्लेमवर ठेवल्यावर जळतो आणि मेल्ट होतो. हा नाही भेटणार. आणि कमळांची बरीच व्हरायटी आहे इकडे. इतर रंगाचे हे कमळ मी पहिल्यांदाच बघते. संपूर्ण पॉन्ड आहे, किती सुंदर. एवढ्यात आपल्याला कमळ सांगून वेगळंच फुल देतात. कमळ सकाळी उमलतं, संध्याकाळी बंद होतं. पुन्हा महालक्ष्मीला खोटं बोलून देतात आपल्याला. तर मग ते काय असतं. कमळ काकडीचं मॅम लोणचं. कमळ काकडी. जे असतं ना, ते लोब आहे ते पण अच्छा, जे हे गोल आहे कमळ काकडीचं लोणचं. नाही माहिती ते. दिसलाय थोड्या. मल्लखांबचा शो होतो इकडे, एक अर्ध्या तासाचा वगैरे, पण खूप छान बघण्यासारखा वर्थ आहे एकदम. एकदाच होतो हा, त्याच्यामुळे तुम्ही टायमात पोहोचा. आपलं इंडियन ट्रेडिशनल स्पोर्ट आहे आणि त्यांनी छान जपून ठेवलंय संस्कृती आपली आणि ते शोकेस केलंय. मला आवडलं अतिशय. अरे लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्व करतायत. आणि हे रोप वरती आसन केले जात आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे हे फिश आहेत ते दाखवतात. हात वगैरे लावू शकता यांना. सर्व डिटेल इन्फॉर्मेशन देतात यांची. हे एकदाच करतात दिवसातून, त्यामुळे या वेळेत तुम्ही इथे हजर राहणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या गाईडला माहीत असतं ते. ज्या फ्री म्हणजे इन्क्लुडेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आधी करून घ्या. पेडसाठी तुम्ही कधी पण वेळ काढू शकता. काही ॲक्टिव्हिटीज करून आता आम्ही परत आलो रूमवर आणि ही आमची लक्झरी रूम आहे. खूप छान लॅविश अशी रूम आहे आणि चिल्ड एसी एकदम छान. बॅल्कनी, झोपाळा, चेअर्स अँड ऑल आहे. इथे पाणी असतं पण उन्हाळ्यामुळे पाणी नाही आहे. सोफ्यालाच कनेक्टेड आहेत लाईट स्विचेस. छान आहे, युनिक कॉन्सेप्ट.
ओके, टाईम टू हॅव अ लंच. आणि नॉनव्हेज मला वाटतं ऑन डिमांड देतात ते, पण आम्ही व्हेज घेतलं आहे. आणि व्हेजसुद्धा खरंच खूप सुंदर आणि उत्तम क्वालिटी होती. जेवणानंतरसाठी हे पान ठेवलेलं. बैलगाडीमध्ये बसलेलो आम्ही. भयानक एक्सपिरियन्स होता. कसे काय लोक आधी लॉंग जर्नी करायचे, डोंट नो. रायफल शूटिंग तुमच्या भाईचं शाळेपासूनच खूप चांगलं आहे. त्यानंतर या म्हशीवरून तुम्ही राईड घेऊ शकता. ही तुम्हाला पाण्यात टाकते. त्यानंतर इथे बोटिंग सुद्धा करता येते. या गाडीची एक राईड घेतली. हे लास्ट टाइम केलं त्यापेक्षा यावेळेला मोठं होतं, पण हेही सक्सेसफुली केलं कम्प्लीट. अशा दिवसभर भरपूर ॲक्टिव्हिटीज करून झाल्यावर हा आउटडोअर डिनर होता. यात पिठलं भाकरी, कोथिंबीर वडी, खीर असं बरंच काही होतं. निसर्गाच्या सान्निध्यात जेवणाची मजाच काही और आहे. मला यांची ही कॉन्सेप्ट खूप आवडली. मच्छर आहेत बरेचसे, त्याच्यामुळे क्रीम घेऊन जा. त्यानंतर तिथे आलेल्या बऱ्याच अशा मंडळींसोबत आमची गाणी गप्पा खूप काही छान रंगली. लेट नाईट. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा आणि पावभाजी. माय मोस्ट फेवरेट ॲक्टिव्हिटी. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, वेळ कमी पडेल इतक्या. हे या चटण्या आणि सर्व इन हाऊस प्रोडक्शन. इथे सगळं नॅचरली बनवलं जातं, पण इतके विविध प्रकार आहेत चटण्यांचे, लोणच्यांचे आणि इतर. बापरे, आय एम जस्ट सरप्राईज. हे बघा, चिकूचे लोणचे, करवंदाचे लोणचे, गाजराचे लोणचे, स्वीटकॉर्नचे लोणचे. हे तर मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंय. मुळ्याचे लोणचे, फणसाचे लोणचे, बांबूच्या कोंबांचे लोणचे, कमळ काकडीचे लोणचे, अननसाचे लोणचे, कमरक म्हणजे ते स्टार फ्रूटचं लोणचे. ओव्हरऑल मला हा एक्सपिरियन्स खूप आवडला. आम्ही एक दिवस राहिलो, खूप छान वाटलं. मी नक्की रेकमेंड करीन. हा फॅमिलीसाठी खूप छान आहे. फ्रेंड्स ग्रुपसाठी, लहान मुलांसाठी ते मोठ्या मुलांसाठी सुद्धा, इवन महिलांचे जे ग्रुप्स असतात त्यांच्यासाठी पण छान आहे. अल्कोहोल घ्यायला अलाउड आहे का हे मला माहीत नाही आहे. तुम्ही फोन करून इन्क्वायरी करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. एन्जॉय युअर लाईफ.